वाशिम आणि रिसोड नगर परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट आज समोर आली आहे। लांबणीवर गेलेल्या निवडणुकांनंतर आता मतदान 20 डिसेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली आहे। वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषद निवडणुकांसाठीची प्रक्रिया पुन्हा एकदा पार पडली। अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत होती। वाशिम नगराध्यक्ष पदासाठी एकाही उमेदवाराने मागे न घेतल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवार आता निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत। या 8 उमेदवारांमध्ये भाजप, महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएम आणि 2 अपक्ष यांचा समावेश आहे। यामुळे वाशिम मध्ये यंदा बहुरंगी आणि चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। रिसोड नगर परिषदेबाबत बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये दाखल 4 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेतली असून आता तिन्ही उमेदवार आमने सामने आहेत। तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये दाखल 5ही उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। यामुळे या प्रभागात 5 उमेदवारांची सरळ लढत पाहायला मिळणार आहे। आता सर्वांचे लक्ष 20 डिसेंबरच्या मतदानाकडे लागले आहे। मतदार कुणाला संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे।